हाय हॅलो गुड आफ्टरनून. नमस्कार. अश्विनी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर इकडे मी पिक्चर बघायला गेलेली होती. दुपारचा होता शो आणि अचानक ठरलं होतं आमचं मूवीला जायला, म्हणून आम्ही आमच्याच इकडच्या थोडंसं लांब आहे मॉलमध्येच गेलो होतो. CCM करून मॉल आहे तिकडेच गेलो होतो. या मूवीमधून एवढं समजलं की प्रेम कोणावर गेलं पाहिजे. नंतर मग कारगिल दिवस होता. 26 तारखेचा हा व्लॉग आहे. कारगिल दिवस होता त्यामुळे CCMमध्ये खूप छान असं म्युझिक ऑर्केस्ट्रासारखं केलं होतं आणि सैनिक होते गाणं गायला. खूप छान होतं. तुम्ही पुढे बघू शकतात. मी थोडंसं म्युझिक ॲड केलेली आहे. मग आम्ही वरतून खाली आलो होतो आणि हे शेवटचं गाणं होतं आपल्या देशावर आणि सॅटर्डे असल्यामुळे गर्दी होती. पुढे घरी जाताना आम्हाला कावड लागली होती. ही कावड पिंपळगाव बसवंतवरून त्र्यंबकेश्वरला जात होती. भोले बाबा पण दिसले. भोले बाबांचं सर्वांनी दर्शन घ्या. ट्रॅफिक खूप होती. पिक्चर हा 6:30ला संपला. ऑर्केस्ट्रा बघत बघत आम्हाला 7:30 वाजले. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी येऊन फ्रेश झाल्यानंतर मी देवपूजा केली. देवपूजेच्या नंतर मी स्वयंपाकाला लागली. स्वयंपाकामध्ये मी भेंडीची भाजी बनवलेली होती शेंगदाणे टाकून, शेंगदाण्याचा कूट टाकून. आणि भाजी अशी चिरली ना तर शेंगदाण्याचा मसाला असतो ना, शेंगदाण्याचा आपण जे वाटप केलं ते बरोबर आतमध्ये जातं. तर अशी तुम्ही करून बघा एकदा भाजी, आवडेल तुम्हाला पण. दरवेळेस ना मी तव्यामध्ये भेंडी फ्राय करते, पण भेंडी नाही काळपट पडते. त्याच्यामुळे म्हटले की आज आपण कढईमध्येच भेंडी थोडीशी बघूया. कारण की भेंडीची भाजी आपल्याला करायची असेल ना तर मी अशी भाजून घेते पहिला, म्हणजे तळून घेते थोडंफार तेल वगैरे टाकून. नाहीतर मग ती जर आपण डायरेक्ट केली ना तर ती थोडीशी गुळगुळीत होते, मग ती खायला पण बरोबर वाटत नाही. पण काय माहीत काय झालं, कढईमध्ये केली थोडीशी ती भाजी गुळगुळीत झाली होती. मग मी कढई स्लो गॅसवर ठेवली आणि बारीकच गॅस केला होता. मग थोड्या वेळ थांबली, मग छान झाली होती. मग इथे चपात्या करून घेतल्या. सकाळी मी साबुदाण्याची खिचडी बनवलेली होती आणि शेंगदाणे भाजल्यामुळे तवा असं दिसत असेल, पण मला असा तवा नाही आवडत. पण काय नाही, नवीन जर तवा घासला ना आपण बरोबर तर मग एक चपाती अशीच आपली कच्ची वगैरे होत राहते. आणि तुम्ही म्हणत असेल की तवा एवढा काळा काय आहे, तर पहिला माझा तवा असा नव्हता. पण चपात्या खूप करपायच्या, चिटकत राहायच्या. म्हणून मग माझ्या नंदिनी मला सांगितलं की वहिनी तवा थोडासा असं घासत नका जाऊ, थोडासा काळाच राहून द्या म्हणजे चपात्या बरोबर होईल.
माथा चपात्या बरोबर होता ते. हा बघा, हा मसाला असतो आणि ह्याच्यामध्ये मी टाकले लसूण, शेंगदाणे, हळद, गरम मसाला, आपली मिरची पावडर. आणि हा जो मसाला एवढा छान लागतो ना, आपण फक्त तेलामध्ये जर फ्राय करून घेतला ना आणि खाल्लं तरी पण छान लागेल. नंतर मग त्याच कढईमध्ये मग मी कांदा टाकून घेतला. कांदा मस्त असा लालसर झाला. मग मी भेंडी टाकून घेतली. भेंडी छान भाजली त्याच्यामध्ये तेलामध्ये आणि मीठ टाकलं ना तर कांदा लगेच गळून जातो. नंतर मग तो मसाला मी टाकला. छान झाली भाजी. कांदा असा झाला लाल, मग भेंडी टाकली. बघा, भेंडी आज छान अशी हिरवी दिसत होती आणि तव्यावर जे केली ना थोडीशी भेंडी काळपट होते. त्याच्यामुळे म्हटले की आज आपण कढईमध्ये तळून बघूया. छान झाली होती भेंडी, पण मसाला थोडीशी ती गुळगुळीत झाली होती. मग छोट्या गॅसवर ठेवली तर छान झाली होती. तुम्ही पुढे बघू शकता. बघा, कलर किती छान आलेला आहे ना. थोडंसं स्पीडमध्ये केलेलं आहे मी. आता मसाला टाकूया आपण आणि मसाल्याचा सुगंध एवढा छान येतो ना. मग सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यामधून काढून छान असं हलवून घ्यायचं राहतं. फक्त झाकण नाही ठेवायचं. झाकण जर ठेवलं ना तर जी वाफ बसते त्याचं पाणी पडतं आणि परत अजून भाजी गुळगुळीत होते आणि मग टेस्ट पण नाही लागत त्याच्यामुळे. बघा, तुम्ही वाफ बघू शकतात. नंतर मग मी स्लो गॅसवर ठेवली. ते पण तुम्ही पुढे बघू शकता. आणि मी गुरुवारी गावाला गेलेली होती, तर मी गावालाचा व्हिडिओ नाही केला कारण मी पहिला व्हिडिओ केलेला होता आणि अमावस्या होती गुरुवारी. तर मी गुरुवारी मंदिरात गेली होती. केदारे माता तुम्ही ऐकली असणार. जर ऐकली नसेल तर तुम्ही यूट्यूबला सर्च करून बघू शकता. तर खूप अमावस्येला गर्दी असते केदारे मातेला. ओझरखेड म्हणून गाव आहे, तिकडे मंदिर आहे. आणि मग सकाळचा थोडंसं घराच्या पाठीमागचा व्हिडिओ केलेला आहे. पाऊस येत होता. किती छान वाटत आहे ना.